मुलांना वारंवार जंत होत आहेत, मग ऐकाच. जंतांवरच्या उपचाराचा दोन बाजूंनी विचार करायला पाहिजे. एक म्हणजे जंत मारण्यासाठी आणि दुसरा म्हणजे जंत होऊ नयेत ह्यासाठी. फक्त जंत मारून काम भागत नाही, तर पचन नीट झालं नाही तर पुन्हा पुन्हा जंत होतच राहतात. ह्यासाठीच दोन्ही बाजूंनी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. मग जंत मारण्यासाठी काय करावं? एक म्हणजे वैद्यांच्या सल्ल्यानं विडंगारिष्ट, कृमिकुठार अशी औषधं घ्यावी. सोबतच आहारही महत्त्वाचाच. शेपू, शेवगा, अननस हे पदार्थ जंत कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. त्याबरोबरच एक घरगुती उपाय, तांब्याभर उकळलेल्या पाण्यामध्ये 4-5 वावडिंग टाकावीत, झाकण ठेवावं आणि हेच पाणी दिवसभर प्यावं. हा एक अगदी सोपा पण प्रभावी उपाय आहे. आता दुसरी बाजू, जंत परत परत होऊ नयेत ह्यासाठी. जंत होण्याचं मूळ कारण काय? शरीरात साठलेलं न पचलेलं अन्न, म्हणजेच पचनशक्ती मजबूत असणं हे गरजेचं आहे. त्यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानं पचन वाढवणारी औषधं घ्यावी. सोबतच आहारही हलका, पचायला सोपा असा घ्यावा. अजून एक महत्त्वाचं म्हणजे रोज पोट नीट साफ होणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात औषधं आणि योग्य आहार म्हणजे जंतांपासून कायमची सुटका.